अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठी मदत जाहीर, शासन निर्णय आला. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागामार्फत या ठिकाणी 27 एप्रिल 2026 रोजी महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे. तर अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे. तर किती शेतकऱ्यांना या ठिकाणी ही मदत मिळणार आहे आणि कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर शासन निर्णय असा आहे की माहे एप्रिल 2026 या कालावधीत राज्यात सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार 60,49,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची ही मंजुरी देण्यात आलेली आहे. तर आता या ठिकाणी खालच्या साईडला सांगण्यात आलेलं आहे की सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी, असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर चालू हंगामामध्ये यापूर्वी शेत पिकांच्या नुकसानाकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही, याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुर्व्यत्यय होणार नाही, याची तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी, असं सुद्धा आवाहन या जी.आर. मध्ये करण्यात आलेलं आहे. आता सविस्तर तक्ता या ठिकाणी पुढे पाहूया. तर याच्यामध्ये आपण पाहू शकता, विभाग आहे पुणे, जिल्हा आहे सातारा, कालावधी जो आहे तो एप्रिल 2026, प्रस्तावाचा दिनांक या ठिकाणी दिलेला आहे आणि बाधित शेतकरी जी संख्या आहे 782 शेतकऱ्यांना या ठिकाणी हा लाभ वितरित होणार आहे. बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये दिलेला आहे 327.34 आणि निधी लक्ष्य या ठिकाणी दिलेला आहे 60.49. तर आपण स्क्रीनवरती पाहू शकता 60,49,000 इतका निधी वितरित करण्यास शासनानं आता मंजुरी दिलेली आहे.